नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, संजय गांधी नॅशनल पार्क डॅश डॅश येथे आहे. संजय गांधी नॅशनल पार्क डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वर्धा व वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश डॅश दिशेस आहे. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश डॅश दिशेस आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 56.6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, औरंगाबाद विभागातील डॅश डॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. औरंगाबाद विभागातील डॅश डॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्राचा पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जल कोणत्या धरणापासून होते? जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, सुप्रसिद्ध घड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे? सुप्रसिद्ध घड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रामधील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, सह्याद्रीची निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे. सह्याद्री निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रस्तरभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे.
तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळवेढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिला कृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जातक कथा आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याला बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याला बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता आहे? खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मालढोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई साने गुरुजी. ऑप्शन क्रमांक 2 काऱ्याचे पाणी आचार्य अत्रे. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रणजित देसाई. तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर ते गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 रोहित हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 43वा, ब्रह्मदेशाचा ठिबा राजा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? ब्रह्मदेशाचा ठिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू खार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल.